हॅलो एव्हरीवन, तर आज आपण अंगठी कशी बनवायची ते पाहणार आहोत। त्यासाठी मी ते डॉट बॉल्स घेतलेले आहेत, पिंक स्टोन घेतलेला आहे, 0 mm चे गोल्डन बीड्स, 0.3 ची वायर, कटर आणि आपले रिंग बेस। त्यानंतर मी 0.3 ची वायर कट करून घेतलेली आहे। त्यात डॉट बॉल आणि 0 mm चा गोल्डन बीड ओवून घेतलेला आहे। ओवून झाल्यानंतर मी काय केलं आहे, ती 0.3 ची वायर आहे ना, ती आपला जो मोठा डॉट बॉल आहे त्यातून मी बाहेर काढलेला आहे। सो अशा पद्धतीने आपण टोटल 8 हे करून घ्यायचे आहे। ते झाल्यानंतर मी फर्स्ट आणि एंड एकत्र आणणार आहे आणि त्याच्यानंतर ते 2 वेळा एक राऊंड फिरवून घेणार आहे, 2 ते 3 वेळा। ते झाल्यानंतर मी सेम पद्धतीने बाजूचे पण सगळे एकत्र करून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण इथे पिंक स्टोन अटॅच करणार आहोत। त्यासाठी मी 0.3 मधनं पिंक स्टोन काढून घेतलेला आहे आणि पुन्हा अपोजिटला येणार आहे आणि अपोजिटला येऊन मी ते फिक्स करणार आहे। ते झाल्यानंतर मी ते 1 ते 2 वेळा अजून 2 ते 3 ठिकाणी करून घेतलेलं आहे फिक्स। त्यानंतर 0 mm चे गोल्डन बीड्स ओवून घेतलेले आहेत, त्या स्टोनच्या भोवती जितके राऊंड बसेल तेवढे, आणि मग ते आपल्याला फिक्स करून घ्यायचं आहे। फिक्स करून झाल्यानंतर ते 1 ते 2 वेळा आपल्याला बॅक साईडला येऊन लॉक करून घ्यायचं आहे। ते करून झाल्यानंतर आपण काय करणार आहोत, रिंग बेस घेणार आहोत आणि तो मी फ्लॉवरच्या बॅक साईडला लावणार आहे। सो ते लावल्यानंतर जी मोठी वायर आहे ना, ती मी घेतली आहे आणि अपोजिटला आले। अपोजिटला येऊन एका गोल्डन बीडमध्ये 2 वेळा फिरवणार आहे आणि पुन्हा मी अपोजिटला येऊन 2 वेळा फिरवणार आहे। सो अशा पद्धतीनेच आपल्याला 3 ते 4 वेळा करून घ्यायचं आहे, जेणेकरून तो आपला फ्लॉवर आहे ना, तो रिंग बेसवर फिक्स बसला पाहिजे। त्यानंतर बाकीची जी वायर आहे ना, ती छोटी वायर आहे, तिथे आपण घेऊन येणार आहोत आणि दोघांना आपण ट्विस्ट करून घेणार आहोत। ट्विस्ट करून झाल्यानंतर कट करणार आहोत आणि आतल्या साईडला फोल्ड करून घेणार आहे, हाताला लागू नये म्हणून। व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।